माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथमधून आपण महिमा जाणून घेत आहोत. त्यातील एक श्री संत चोखामेळा महिमा भाग 6 कथासार अभिवाचन करत आहे. बघूया आपण आता. चोखावांना भयंकर शिक्षा. विठोबाच्या गाभाऱ्यात अंधाराचा फायदा घेऊन शिरणे, त्याच्या गळ्यातली वैजंतीमाळा चोरणे, हे दोन्ही अपराध महाभयंकर. त्यातून हा अस्पृश्य साऱ्या लोकांची माथी भडकली. कोतवालाला बोलवण्यात आले. त्याने घडलेला सारा प्रकार ऐकला. आपल्या कठोर वाणीनं शिक्षा सुनावली. बैलाच्या पाठीशी याला झुंपा, येथून लांबवर फरफटत न्या. शिक्षेची अंमलबजावणी झाली. अपेट बैल आणले. चोखोबाला खांबापासून सोडवले. सोयरा कर्ममेळा दहाय मोकळून रडू लागले. त्यांना निर्णयपणे दूर दूर ढकलले. चोखोबांना बैलाच्या पायाशी बांधण्यात आले. असंख्य जनसमुदाय डोळ्यांनी पाहत होता प्रसंग. बांधणारे दूर झाले. बैलाच्या पाठीवर एक पाठोपाठ आसूड पडले. पण बैल जागच्या आले ना. चोखोबांचे भजन चालले होते. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. नाठाळ बैल पण जागच्या आले ना. नाना प्रकारे त्यांना उधळून लावायचे प्रयत्न झाले, पण बैल हालेनात. एक पाठोपाठ आसुडाचे फटके बैलांच्या पाठीवर बसत होते, पण बैल शांतपणे रवंत करीत होते. असंख्य मंडळी हा चमत्कार पाहत होती. तेवढ्यात कोणीतरी उपरनं सावरीत सावरीत ओरडलं, अरे याला का उगाच छळता? पण पांडुरंगाचा थोर भक्त आहे तो. आपल्या भक्तीनं जात कुळ वर्ण यांच्या पलीकडे गेलेला. विठोबाची कृपा आहे त्याच्यावर. सोडा याला. पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला, सोडा याला. मारणारे लोक थकले, दूर झाले, पण सोडायला कोणी पुढे झाले नाही. त्याला सोडवा म्हणून काकुळतीने सांगणारा तो सुचिरभूत ब्राह्मण पुढे आला. त्यांना बैलाच्या पाठीशी बांधलेल्या चोखोबाला सोडवलं. चोखोबाने त्याच्या पायावर डोकं ठेवलं. प्राण कंठाशी आणून पांडुरंगाचं नामस्मरण केलं. हा म्हणता हा चमत्कार सर्वत्र पसरला. चोखोबांच्या वाटेस आता कुणाच्या याची हिंमत झाली नाही, पण मनात अडी कायम होती. एक मार विठोबाला प्रसन्न करून घेतो, आपली सारी शास्त्रोक्त उपासना वायाच गेली म्हणायचे. चोखोबाच्या चेहऱ्यावर एक निराळाचा गूढ आनंद दिसत होता. ते या जगात वावरतच नव्हते. त्यांचे देहभान हरपले होते. लौकिकाची शुद्ध राहिली नव्हती त्यांना. त्यांचा देहभाव पूर्ण गळाला होता. त्यामुळे देहाला होणाऱ्या यातना त्यांना जाणवत नव्हत्या. त्यांचं मन उन्मन झालं होतं. एका गूढ अनुभवात ते एकसारखे वावरत होते. पांडुरंगाच्या भेटीचे भाग्य आपल्याला नामदेवामुळे लाभलं. नामदेवाच्या दर्शनाचा, पांडुरंगाच्या दर्शनाचा अनुभव त्यांना पांडुरंगापेक्षा वेगळे वाटेनासे झाले. देव आणि भक्त एक रूप झालेले भाऊ लागले. भेटावे आणि कोणाला पाहावे? पाहता पाहणे लया गेले ते पाहणे, नामया आले. अवघे डोळा जे ग्रासिले, तेची नामया फावले. जया नाही रूप नाव, नाव ना ठाव नाम्या ते. चोखा म्हणे नामदेवा, बरवे चोच धाविले जीवा. सद्गुरू आणि परमेश्वर एकरूप आहेत. भक्त आणि देव वेगळे नाहीत. या अद्वैताची गूढ अनुभूती त्यांच्या वाणीतून सहजपणे व्यक्त होऊ लागले. नव्हे ते कैसे दिसो लागले, पाहो गेलो ते नामयाने खादले. कोणा ओ सांगू कोणा ओ सांगू, कोणा ओ सांगू नामदेवा. दृष्टीचे पडते दृष्टीच भासले, दृश्य आणि दृष्टी नामया लादले. चोखा म्हणे ते नामया पावले, मुळीच संचले जैसे कैसे. पांडुरंगाचे दर्शन घ्यावं तर त्यांना नामदेव दिसू लागले. त्यांचे सारे अनुभव नामदेव रूप झाले. दृश्य दृष्टी दृष्टा यात नामदेवच कोंडून गेले. एका सद्गुरूच्या कृपेनं त्यांच्या आत्मदृष्टीला जाग आली होती. त्यांना सर्वत्र विठ्ठल कोंडून गेल्याचा भास दिसत होता. ते जातीनं जिथं पंढरी जातील तेथे पंढरी पंढरीचा पांडुरंग दिसू लागला. अंतर्यामी खून पटली. त्यांना आता एक वेगळंच पांडुरंगाचं मंदिर लाभलं होतं, ज्या मंदिरात प्रवेश कुणीच नाकारू शकत नव्हता. या मंदिराच्या हृदयरूपी गाभारा परमात्मा प्राप्तीच्या सुगंधानं दरवळून गेला होता. अवघं शरीरच परमात्म्याचं मंदिर बनलं होतं. चोखोबा आपल्या ठाईच आता रत झाले होते. नामदेवाच्या रूपानं त्यांना त्यांचे सुख कायमचे प्राप्त झाले होते. त्यांना देव दिसत समजू लागला होता, भेटू लागला होता. येईल तो दिवस सोन्याचा वाटू लागला. हा एवढा लांबवरचा प्रवास करून चोखोबा मुक्कामावर आले होते. मन तेथे स्थिरावले होते. बहुत आटणी करिता दाटणी, सुखाचे सुखमनी कोंडाले. माझ्या मज देव दाविला देही, मी तूपन केले ठाईच्या ठाई.
चोखा म्हणे माझ्या जीवीचा विसावा, पोखरी तो धावा नामदेवा. हे संतच साक्षात परमेश्वर आहेत. त्यांचे स्तुती गाण करावे, त्यांची सेवा करावी. सत्संग म्हणजे साक्षात देवाचाच संघ. म्हणून चोखोबा आता संतांचे स्तुतिगान करू लागले. ज्ञानदेव, नामदेव, नरहरी, सोनार, काणोबा पात्र, वरिसा, भागवत सारे संत त्यांना परमात्मा रूप वाटू लागले. ही वाट अवघ्यांना ज्ञानेश्वरांनी दाखवली. केवढे उपकार त्यांचे. नामदेवातला देव जागा करणारा तो महायोगी, त्यानं अवघ्या जाती उद्धारल्या. महाविष्णूचा अवतार असतो. महाविष्णूचा अवतार प्राणसखा ज्ञानेश्वर, आदिनाथचा अवतार निवृत्ती म्हणती साचार, चतुराननाचा अवतार तो सोपान निर्धार, आदिमाया मुक्ताबाई जांगा उपदेशीला पायी, ऐशा संतांच्या चरणी चोखा घाली ती लोळणी. हे संत लोकच त्यांना परमेश्वर वाटू लागले. आता तीर्थयात्रा जप तपाचे कारणच उरले नाही. कारण संतांची पायवणी शेविली की सारी तीर्थ भेटतात. त्यांच्या उच्चिष्टात महाप्रसादाचा लाभ होतो. या संतांना शरण गेलो की सर्व सुखाची सुख घरादाराशी आपोआप येतात. अवघी दुमदुमली पंढरी बघूया. चोखोबा आता या लौकिक जगात वावरत नव्हते. त्यांचे जग, त्यांचं अवघ भाव विश्व पंढरीमय झाले होते. ते जेथे जातील तेथे त्यांची पंढरी होती. त्यांना सर्वत्र पंढरीराय भेटत होता. भूत मात्रात भगवंत दिसत होता. सारा द्वैतभाव मावळला होता. त्यांच्या या अनुभूती त्यांच्या वाणीतून आपोआप शब्दरूप घेत होत्या. कोठे एक कोठे दोन आहे परिपूर्ण पंढरी आहे. कोठे देव कोठे तीर्थ आहे सर्व पंढरी आहे. कोठे आसन कोठे वसन विटे समचरण पंढरी आहे. कोठे निज कोठे वैस उभाची असे पंढरी आहे. चोखा म्हणे कोठे काय उभारुणी बाई पंढरी आहे. त्यांच्या हृदयातच पंढरी बसली होती. त्या पंढरीचा राणा होता पांडुरंग. जेथे जावे तेथे तो त्यांचा सांगती बनला होता. मनातले सारे संघर्ष मिटले होते. सारे संध्या मावळले होते. हीन यातित्वाचं शल्य नाहीचं झालं होतं. उलट हीन यातीत जन्माला आल्याचं समाधान त्यांना वाटू लागलं होतं. त्या हीनत्वामुळं दंभ कधी शिवला नाही. अहंकार कधी उफाळून आला नाही. नामिकांनी जितकं छळलं नाही तितकं या दंभानं चढलं होतं. म्हणून चोखोबा हीन यातीत जन्माला आल्याचं भाग्य मानू लागले. मुक्तीपेक्षा त्यांना भक्तीच श्रेष्ठ वाटू लागले. देवाला त्यांनी मुक्ती कधीच मागितली नाही. मागितला तो संतांचा शेजार, त्यांच्या उच्चिष्टांचा प्रसाद. आपण आता आपल्या वाणीनं बोलत नाही. बोलविता धणी पांडुरंग आहे. आपण संतांच्या उच्चिष्टावर जगत आहोत असं ते परोपारीने सांगू लागले. चोखोबाच्या मनातून आता प्रपंच सुटलेला होता. लौकिका त्यांना आता रस नव्हता. प्रपंच त्यांनी टाकला नव्हता. पण प्रपंचात ते नव्हते. त्यांनी सारं काही पंढरीरायाला अर्पण केलं होतं. स्वतः मुक्त झाले होते. पंढरपुरात येवलीशी झोपडी बांधून तिथंच सोयरा आणि कर्मा यांच्यावर राहत होते. या कुटीत वैकुंठ उतरलं होतं त्यांचं. या कुटीतून विश्वाचं दर्शन होत होतं. या विश्वात त्यांना अवघी पंढरीचं दुमदुमून गेल्याचं भावत होतं. हातात एक तारी घेऊन आपला अलौकिक अनुभव ते सांगत होते. विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी, हो तो नामाचा गजर निंड्या पताकाचा भार, निवृत्ती ज्ञानदेव सोपान अपार वैष्णव ते जाण, हरी कीर्तनाची प्राटी तेथे चोखा घाली मेठी. चोखोबांच्या पारमार्थिक जीवनाची भैरवी एक तारीवर सतत नाचत होती. आता बघूया सोयराबाईची भावभक्ती. संत संघाचं सामर्थ्य एवढं मोठं असतं की त्यामुळे सारेच संत बनतात. संत संघ हा एक परिसच होय. त्याचा स्पर्श ज्याला होईल त्याचं सोनं होणार. नामदेवाच्या सहवासात चोखोबा बिघडले. चोखोबा नामदेव रूप झाले. चोखोबांनी सोयराबाईच्या माथी आपला हात ठेवला होता. तिच्यातही विठ्ठल भक्तीचा नकळत संचार झाला. पतीच्या सहवासात ती भक्त बनली. चोखोबांच्या संसाराचा फुटका तुटका काढा तिनं बळ लावून ओढला. आता ती चोखोबाची एक तारीच बनली होती. चोखोबांच्या हृदयाच्या अर्थ ह्या एक तारीवर उमटू लागले. ती विठ्ठलमय होऊन विठ्ठलाचं रूप वर्णन करू लागले. त्यांची स्तुती गाऊ लागली. उदारा पंढरीराया नको अंत पाहू, कोठेवरी मी पाहू वाट तुझी, माय तू मामुली जीवीचा जिव्हाळा, पुरवावा लळा माय बाप, सर्वपरी उणे दिसते कठीण, आता नकोशीन मानू माझा, निवांतीची ठेवा तुमची द्वारी, म्हणत असे मारी चोखयाची,
चोखोबांना कल्पना नव्हती सोयराबाईच्या प्रगतीची. त्यांनी उत्कंठेनं विचारलं, सोयरा, तूही अभंग म्हणू लागलीस? कुणी शिकवलं तुला? सोयरा म्हणाली, धनी, तुम्हाला कुणी शिकवलं? तो पांडुरंगच बोलतो ना तुमच्या वाणीतून, तसं माझ्या वाणीतून तुम्ही बोलू लागला. हा, तुम्ही आणि मी काही वेगळे ऐकव? सोयराबाईची तयारी पाहून चोखोबाला विस्मित झाले. त्यानं सोयराबाईला आणखी अभंग म्हणायला सांगितले. सोयरा म्हणू लागले. काय म्हणू लागली? ऐकूया तर खरं. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. मी तुम्ही पण गेले वाया, पाता पंढरीच्या राया. नाही भेदाचे ते काम, पळून गेले क्रोध काम. देई असून तुम्ही देई, सदा समाधीस्त पाही. पाहणे पाहणे गेले दुरी, म्हणे चोखाची महारी. सोयरा, अगं तू कुणाचं वर्णन करतेस तेच मला समजत नाही. हा पांडुरंग माझ्या घरात आहे, माझ्या समोर आहे तो. त्याला पाहिलं की सुचलं मला हे सारं. चोखोबाच्या तोंडून शब्द उमटणं शक्य नव्हतं. सोयराबाईची पारमार्थिक तयारी पाहून सहकुटुंब उद्धारल्याचा अलौकिक आनंद त्यांना होत होता. ज्ञानदेवाच्या कृपेनं भक्त नामदेवानं ही जादूगिरी केली होती. किती उतराई व्हावं त्यांचं, असं त्यांना झालं. धनी, या जगात कुणीच सोळा नाही की ओळा नाही, सर्वांनाच आत्मा निर्मळ. त्यांचं दर्शन झालं की सारे द्वैतभाव मिटतात. उरले सुरले भाव पांडुरंगाच्या चरणी लीन होतात. धनी, तुमचा छळ होताना मी डोळ्यानं पाहत होते, पण मला कळत नव्हते. एक दिस असा उजाळेल की पांडुरंगच तुमच्या घरी भोजनाला येतील. त्यांना मी स्वयंपाक करून वाढेल आणि दिवाळी दसरा संत संत सत्पुरुषांच्या पंक्ती उठवून साजरा करीन. बघूया काय म्हणतात ते. पंढरीचे ब्राह्मणे चोक्यासी चळिले, त्या लागी केले नवल देवे. सकळ समुदाव चोकियाचे घरी, रिती सिद्धी द्वारी तिष्ठतासी. रंगमाला सडे गुडिया तोरणे, आनंद कीर्तन वैष्णवाचे. असंख्य ब्राह्मण वैष्णवाचे, असंख्य ब्राह्मण बैसल्या पंक्ती. विमाने पाती सुरवर, तो सुख सोहळा दिवाळी दसरा. ओवाळी सोयरा चोकयासी. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया. कर्ममेळ्यांचा सात्विक संताप.